नमस्कार मंडळी, आज आपल्याला आलेले आहे ही गोदरी. छोट्या छोट्या कपड्यापासून तुम्हाला दाखवते. गोदरी शिवायची खूप जाड शिवायची, डबल बेडची आहे. हे त्यांनी वरून लावायला साड्या दिलेल्या होत्या. मी तुम्हाला काढताना दाखवते, कारण पूर्ण काही व्हिडिओ मला काढता आला म्हणजे त्याच्यामध्ये मी बघितलीच नाही, नुसता चालू केला आणि त्याच्यामध्ये काय काय कपडे ते तुम्हाला दाखवते. असे कपडे दिलेले आहेत त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं होतं की माझं पण ह्या गोदरीचा व्हिडिओ यूट्यूबला टाका, म्हणून मी मी यूट्यूबला व्हिडिओ टाकते. बघा, तर अशा प्रकारे आहेत ना. त्यांनी काहीच स्पष्ट दिसेल याच्यामध्ये. मला पण कळलं नाही की ह्याच्यामध्ये म्हणजे रेकॉर्डिंग करताना स्पष्ट व्हिडिओ येतो का नाही. ती फक्त चालू केलं आणि काढायला सुरुवात केली. तर बघा, पाहू शकता अशा काही व्यवस्थित आलेत, काही व्यवस्थित नाही आले. हे काही जे आहे त्या जुने कपडेच आहेत. त्या जुन्या कपड्यांपासून आता डबल बेडची गोदरी अशी मस्त होणार आहे, खूप छान शिवणार आहे. म्हणून मी तुम्हाला कपडे दाखवते, कुठल्या कुठल्या कपड्यांपासून मी ही गोदरी शिवलेली आहे. आणि त्यांनी पण अगोदर आहे ना नवीन कपड्याचे काही म्हणजे जुन्या कपड्यांचे काही गोदरी शिवली नव्हती. ज्या काही त्याचे जुन्या गोदऱ्यांनाच त्यांनी कवर लावून घेतला होता. ते म्हटलं की अशा प्रकारे मला पण शिवून द्या, जुने कपडे माझे भरपूर आहेत. आणि मी तुम्हाला आता याचे ना सर्व काही नाही याची कटिंग करताना दाखवते. आता हे कपडे तेवढे आणि आता कटिंग करताना दाखवते. कसे टॉप वगैरे काय काय दिलेले आहे ते बघूया, म्हणजे कसे कटिंग करतात ते. आता हा टॉप आहे. मी पहिलं बघितलं म्हणजे व्हिडिओमध्ये दिसतंय का नाही ते, कारण क्लिअर दिसलं तर बरं. एकटीला व्हिडिओ काढायचं म्हणलं की जरा प्रॉब्लेम येतो. अरे मुलगा असल्यानं समोर तिचे ते करून देतं, पण आज मी एकटीच व्हिडिओ काढत होते. आणि अशा प्रकारे 4 फोल्ड करून घेतलेले. आणि नंतर मी त्याच्यामध्ये जाऊन बघितलं का दिसतंय का नाही क्लिअर म्हणून शेना. मला वाटलं दिसतंय म्हणून शेना. आणि तशाच प्रकारे मी आता टॉप अशा प्रकारे कटिंग घेतलं. गोलघेरचा टॉप होता, कमरेच्या वरचा मी काही भाग घेत नाही. आणि ह्या साड्या दिलेल्या होत्या त्यांनी लावायला, आणि नवीनच साड्या होत्या ह्या. खालूनवरती शक्यतो नवीनच साड्या द्यायचा लावायला. आता अशा प्रकारे मी जे काही ते लेस काढून घेते. आता किती ह्या गोदरी ह्याच्यामध्ये मी किती वापर केलेला आहे. लेस काही मला निघत नव्हते, तरी पण तशी मी ओढून काढत होते, तुकडे तुकडे करून काढत होते, कारण जेणेकरून आपल्याला ही साडीवरून लावायची, फाटली नाही पाहिजे. आता अशा प्रकारे पूर्ण साडीची लेस काढून झालेली. आता हा शर्ट होता, मी तुम्हाला शर्ट दाखवते कसा कटिंग करायचा. मी काही हे मोठे गोदरी होते बाह्या बिया घेतले नाहीत, फक्त जे काय ते मधला भाग घेतला अशा प्रकारे आणि असा कटिंग केलेला आहे. बघा, अशा प्रकारे बाह्या पण घेतलेले आहेत. मला वाटलं घेतले नाहीत का बाह्या, म्हणून बाह्या पण घेतल्या त्याच्यामध्ये. तर पण बाह्या अशा प्रकारे कट केलेल्या आहेत. कॉलर वगैरे सर्व काही काढून घेतलेलं आहे आणि मधनं असं कटिंग केलेलं आहे. हा पण टॉप होता, ते पण खालच्यावरचे मी कटिंग केलेलं आहे आणि साईडचं पण अशा प्रकारे कटिंग करून घेतलेलं आहे. हा कटिंगपासून ते गोदरी गोट मारल्यापर्यंत पूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. थोडा मोठा होईल, पण शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ. म्हणजे तुम्ही पण छोट्या छोट्या कपड्यांचा असं जर गोदरे शिवत असताल ना, तर नक्की तुमच्या ध्यानात मी छोट्या टिप्सपासून ते म्हणजे गोदरी नाही बिघडली पाहिजे अशा प्रकारे मी ही शिवत म्हणजे कटिंगपासून तुम्हाला दाखवते व्हिडिओ हा. आता अशा प्रकारे गोलघेरचा पण तो कट केलेला आहे. आणि गोलघेरचा काय होतं, अखंड कपडा कधी ठेवायचा नाही, जिथनं जेवढी शिलाई तेवढी काढून घ्यायची. आता हा अशा प्रकारे टॉप पण होता, म्हणजे गाऊन होता. तर गाऊनचे पण बटणं काही ते काढून घेतलेत. बघा, अशा प्रकारे बटणं काढून घ्यायचे, कारण सुया नाही जायला पाहिजे एवढी मात्र काळजी घ्यावी लागते. आणि मधनं असं साईडने फाडलेला आहे तो. आता ही साडी होती, त्यांनी वरून लावायला दिलेली होती ही साडी. त्याचे पण मी लेस पूर्णपणे काढून घेतले. लेस नाही काढली ना काय होतं, कोणीकडे जाड कोणीकडे पातळ होतं, आणि लेसने साडी गोदरी अशी ओढून धरल्यासारखं होतं. शक्यतो लेस सगळ्यांची काढावीच लागते. लेस फॉल असला तरी पण असं गोळा झालेला असं कधी कधी. टेरिकॉटची साडी असते आणि फॉल कॉटनचं असतं, मग ते गोळा होते, म्हणून फॉल पण काढून घ्यावा लागतो. आता जे काही ते मी लेस वगैरे सर्व काढून झालेले. आणि हा परकर होता. तर परकरची पण खालची बाजू आहेत ना, म्हणजे आपण लेस असते ती पण लेस कटिंग करून घेतलेले, कारण त्याने पण कधी कधी सुया जातात किंवा जाड पातळ गोदरी अशी मऊ होत नाही. आणि तो परकर आहे. आणि आता हा टी शर्ट आहे, मी टी शर्टचा पण वापर करते. अशा प्रकारे टी शर्टचं पण बाह्यानं गळा कट केलेला आहे आणि तसंच फोल्ड करून ना मी ती मधली शिलाई काढून घेते अशा प्रकारे. आणि तर
तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जा, म्हणजे तुम्हाला अजिबात प्रश्न पडणार. तर अशा प्रकारे दुसरे पण असं कटिंग केलेली बाजू. आम्ही जे ते सर्व कपडे काढून घेते बघा. त्यांनी एवढे कपडे दिलेले होते आणि एवढ्या कपड्यांपासून मला गोदरी शिवायची होती. आणि पहिले जे आहे ते मी सर्व काही कटिंग करून घेते. आता गाऊन वगैरे होता आणि मग गाऊनचा पाठीमागचा गळा वगैरे सर्व काढून घेतला आणि पुढचा छातीचा भाग अशा प्रकारे काढून घेतलेला आहे. आणि असं जो शिलाई होते ना ते काढून घ्यायची आणि अशी पटकन फाडून घ्यायची. तशाच प्रकारे दुसरी पण शिलाई अशी फाडून घ्यायची. थोडंसे कट करायची शिलाई म्हणजे फाडले जाते. आणि आता हा लेगीच आहे. लेगीचा पण मी कमरेचा भाग काढून घेतलेला आहे आणि मधनं असं कटिंग केलेलं आहे. आणि परत एकावर एक ठेवूनशी ना त्याची पण शिलाई कट केलेली आहे. अशी मधनं कट करायची ती शिलाई. तशाच प्रकारे दुसरी पण मी कट केलेली आहे. परत तशीच दुसरी पण लेगीज आहे. तशाच प्रकारे दुसरी पण लेगीज कट केलेली. बघा तुम्ही काय काय गोदरीमध्ये वापरू मी वापरते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. आजपर्यंत तुम्हाला कुठल्या व्हिडिओमध्ये तर मला दाखवलेलं नाही की म्हणजे कोणत्या गोदरी म्हणजे कोणत्या कपड्यापासून गोदरी शिवते ते. बघा अशा प्रकारे तुमच्याकडे टॉप, लेगीज, टी शर्ट असेल तर तुम्ही अशी मस्त प्रकारे मौसूत अशी गोदडी तयार होऊ शकते. आता तशाच प्रकारे एक एक करून ही पण तिसरी लेगीज होती. जास्त लेगीज वापरू नका, कारण लेगीजनी काय होतं गोदरी अशी लब्बरासारखी होते. 4-5 लेगीज असेल तर चालू शकतात. त्यांच्या काय जास्त नव्हत्या, 2-3च लेगीज होत्या. आता तशा प्रकारे दुसरी पण कटिंग करून घेतलेले. आणि पाऊस तर रात्रभर एवढा धो पाऊस चालू आहे. तुमच्याकडे नक्कीच पाऊस आहे का नक्की कमेंटद्वारे. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये काय भारतात सर्वकडेच पाऊस आहे. महाराष्ट्रात तर जास्तच पाऊस आहे. आता हा टॉप आहे तो पण गोलघरचा वरचा कट केलेला आहे आणि साईडची मी जेवढी शिलाई होती ना तेवढी कट करते बघा. आणि हा गोलघराचा असल्यामुळं आणि परत मधनं पण कट करून घ्यायचा, कारण असं मधनं कट केलं जेवढी शिलाई काढली ना तर गोदरी एकदम मौस होते. जे छोटे छोटे टिप्स देते तशा फॉलो करत जावा. आता तशा प्रकारे हा पण टॉप होता. मी एवढं का क्लिअर तुम्हाला दाखवते, म्हणजे मी कपडे कोणते यूज करते त्या कपड्यांपासून मी तुम्हाला दाखवते. काही काहींना शिलाई करता येत नाही, काय म्हणजे मला कस्टमर असं म्हणतात की मी तुम्हाला कट करून देतो आणि पैसे कमी, चार्ज कमी घेत जावा. आणि ते असं कटिंग करतात आणि कटिंग करतात तर शिलाई वगैरे तशीच ठेवतात आणि परत मला म्हणतात की मी कटिंग करून दिलेलं होतं मग त्याचं चार्ज कमी करा. पण जे काही ते अशा प्रकारे कट करत नाहीत. परत मला डबल काम करावं लागतं. मग आता बटणं वगैरे मी असे काढून घेतलेले आहेत बघा. मग कटिंग करताना एवढी काळजी घ्यावी लागते. त्यावेळेस गोदरी कुठं तरी म्हणजे अशी ती खूप छान होते, मऊ होते. कस्टमर कसं असतं, क्वालिटी पण चांगली हवी असते आणि पैसे पण मात्र कमी घेतले पाहिजेत. पण दुसऱ्याच्या कष्टाचा असा विचार करत नाहीत की एका गोदरी मागं किती कष्ट आहेत. आता बघा, तर मला कटिंगलाच किती वेळ गेलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि परत हातरायला वेळ, परत त्याच्यामध्ये ही जाड गोदरी झालेली होती आणि जाड गोदरी असली की मशीनवरती सरकत नाही पटकन, म्हणजे अशी पुढं जात नाही, ते डबल जास्तीने ओढावं लागते. आणि त्यांची एवढी गोदरी जाड झालेली आहे ना, बस मला तर एकटीला असं उचलत नव्हते गडी घालताना, कारण दमच भरत होता उचलतानाच. आता ते ताई कशा गोदरी धुणार आहे ते नक्की. त्यांनी मला काय फोन करून सांगितलं नाही गोदरी वगैरे छान झाली की जाड खूप झाली असं काही बोललेच नाही ते. नाही ते याच्या अगोदर जेवढ्या गोदऱ्या शिवल्या ते त्यांनी नक्की म्हणजे फोनवर सांगितलं होतं की ताई तुम्ही गोदऱ्या खूप छान शिवता, खूप छान शिवता. आता हा गादीचा कवर होता, म्हणजे त्या ताईने पहिल्यांदाच असं कौतुक केलेलं होतं, ताई तुम्ही गोदऱ्या खूप छान शिवता, खूप छान शिवता. आणि त्यांच्या डबल बेडच्या मापाचे होते. त्यामधल्या उंचीला वगैरे हाईटला अजिबात जेवढी साडीची उंची रुंदी आहे तेवढीच मला पाहिजे, पण कटिंगमध्ये थोडं मार्जिंग जातंच. आणि जाड गोदरी असली तर जास्त कटिंगमध्ये मार्जिंग जाते. त्यामुळे ना शक्यतो म्हणजे तुम्ही उंचीला देताना त्यापेक्षा जास्त कापड द्यायच जावा. अशा प्रकारे एक एक करून कट करून घेते. तर मला आता कटिंगचा पूर्ण व्हिडिओज दिसेल, म्हणजे काय काय कट केलेले आहेत. हा पण गोलघरचा टॉप होता, मोठा होता, अंबरेला टाईप होता तो पण अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. आणि हा काय वेगळं आता नवीनच निघालं आहे, फुलपाखरू बटरफ्लाय म्हणतात टॉप. तर त्याचं काय होतं, कुठं कटिंग करायचं कुठं टेशिंग करायचं ते काय लवकर कपडा केल्यानं मात्र ओपन होतं, पूर्ण चौकोनीच भाग असतो. मला असा एका
एका ताईचं मला गाऊन आला होता फिटिंग करायला. मला वाटलं असंच गाऊन असेल. मी पहिल्यांदाच असा गाऊन बघितला बटरफ्लायचा. आणि त्यांनी सांगितलं तर भाया वगैरे कमी करा. मला कुठून काय उसवलं मात्र मी. आणि जस्ट कटिंग करायला गेलं त्यास मला कुठेच ते कटिंग करता येईन, म्हणजे शिलाई मारता येणं, कसं करावं काय करावं तेच कळलं. आता ह्याची पण लेस वगैरे सर्व काही काढून घेतलेली आहे. लेसने काय होतं, कापड गोळा होतं, पूर्ण प्लेन बसत नाही, गोदरी गोळा येत. आता अशा प्रकारे एवढे जे काही कपडे कटिंग झालेले आहेत आणि एक्स्ट्रा जे कटिंग केलेलं असतं ते एक्स्ट्रा एवढे शिल्लक राहिलेले, म्हणजे तुम्हाला दाखवते की ते एक्स्ट्रा शिल्लक राहिलेले ते. चला तर तुम्हाला गोदरी भरताना दाखवते. मधनं जॉईन करून घेतलेली आहे गोदरी. मला काय सर्दी झाली त्यामुळे असं फास्ट बोलता येईना, जसं हळूहळू बोलते. परत मधनं कट करून घेतलेले, शिलाई मारली ती मधनं कटिंग केली नाही ती, परत मधनं कट करून घेतलेले. परत चार साईडने 4 तगडं मानलेले आहेत. म्हणूनच मात्र मागं पुढं चालूच होतं तिचं करायचं. प्रकारे जाळ विटा ठेवले आहेत, त्याने काही घसरं नाही. आणि त्याच्यावरती अशा प्रकारे पाणी शिंपडत आहे. आणि त्याच्यातलं पाणी घेतलं मुलाने, मनूवरती शिंपडलं. मनूला पाण्याची भीती खूप वाटते, मग ती येत नाही गोदरी भरताना पाणी शिंपडलं की अंगावरती. आता अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेतलेले. नाही त्याला मध्ये करते, अजिबात गोदरी शिव देत नाही, भरू बी देत नाही, शिव बी देत नाही, असे करते. आता त्या साईडला मोठे गाऊनचे टॉपचे असे पहिले कपडे हातरून घेते. शक्यतो मोठ्या गाऊनचेच कपडे हातरून घेते. आता पहिले मोठे जे काय ते मोठे पहिले हातरून घेते. बघा हा गोलगेरचा टॉप होता, चौकोनी होता. अशा प्रकारे पहिलं तिकडे त्या साईडला हातरून घेतलेले. आणि गाऊनचे काय खाली हातरले, कारण चुरगळलेले होते, म्हणजे कॉटनचे होते. म्हणलं प्लेन बसतील, मग खाली पहिले गाऊनचे हातरून घेतले. पाणी शिंपडलेलं असताना प्लेन बसता, अजिबात सरकत नाही कपडा. अशा छोट्या काही टिप्स आहेत त्या दिलेल्या आहेत तुम्हाला. तशाच प्रकारे मधनं पण हा टॉप हातरला आहे. पूर्ण गॅप आपल्याला भरून घ्यायचे, अजिबात हे नाही करायचं. पहिलं त्या साईडला लेगीचा कपडा अशा प्रकारे हातरून घेतला आहे. एक साईड कंबर करायची, एक साईड पायाचे भाग करायचे. त्याने काय होतं, गॅप अजिबात दिसत नाही. नाही तर एका साईडने कंबर केलं, एका साईडने पाय केलं की आपले दिसतो. मग असं चौकोनी भाग येतो अशा प्रकारे. लेकीचा भाग सुरुवातीला का हातरते, कारण मी त्या साईडने ना हे करते, शिलाई घेते ना, त्यामुळे सुरुवातीला तिकडून येते त्या साईडला. आता या साईडला परत आहे ना शाल हातरलेली. आमच्या मनूला मात्र पाणी शिंपडलेलं. परत कुठे जाड पत्तर बघून ना त्यांनी काही साड्या दिलेल्या, म्हणजे पहिल्या गोदरीच्या शिल्लक राहिलेल्या होत्या, ते साडी ह्या साईडने हातरून घेते. कारण कुठे जाड पत्तर बघावं लागतो. वरून का अखंड साड्या हातरते, कारण आतले जे छोटे हातर ते गोळा होऊन म्हणून अशा प्रकारे. तर त्याला टिकले होत्या, म्हणजे सर्व टिकलेत नख काढून घेते, अशा नकाने काढून घेते. म्हणलं परत सुईने वगैरे काय असं प्रॉब्लेम येऊ नये म्हटलं. आणि निघत होत्या त्या टिकल्या अशा, आणि परत अशा गोळा करून टाकले. तर सर्व नकाने काढलेत त्या टिकले. बघा गोदरी भरताना एवढी काळजी घ्यावं लागते. आणि बायका म्हणतात की कमी पैसे करा, कमी चार्ज घ्या. आणि फिनिशिंग पण मात्र चांगली हवी असते, मोठी हवी असते, रुंदी हवी असते, बॉक्स पण छोटे हवे असतात, मोठी नको हवे असतात. आणि पैसे द्यायला मात्र काटकसर करतात. असं प्रत्येकजण सर्व काही करत नाहीत. जवळजवळ 100रातले 3-4 जणच असते, त्या 3-4 जणीच. आणि लेस काही निघत नव्हते, कारण लेस काढायला गेलं ना साडीच फाटत होते, म्हणून मी लेस काही काढली नाही. परत साडी फाटली की मला परत लई जॉईन करावं लागतं, हे करावं लागतं. आणि असा अखंड धागा घेतल्याने आणि सुईने टाके घालत यायचे. आता तुम्हाला टाके घालताना दाखवते कसे टाके घालायचे ते. मोठा गोदरीचा धागा घ्यायचा, मोठी सुई घ्यायची गोदरीची, आणि अशा प्रकारे एक टाका घालत यायचे. बघा त्या साईडने सुरुवात करायची, ज्यावेळेस आपण निरपत येईल ना त्या साईडने, ह्या साईडने होतं. आणि एवढी जाड गोदरी होणार आहे ना बस. आता तुम्हाला कपड्यावरनं कळायचं असेल, आतमध्ये एवढे कपडे घातलेत, मला वाळायला किती दिवस लागतील ते. आणि सगळे काय ते सर्व काय ते टॉपचे होते. आता अशा प्रकारे एक टाका घालायचे, आदनं मधनं सर्व टाके घालायचे, वरच्या कडा पण पॅक करायच्या. आणि मी एक हातावरती किंवा 1-1.5 येतेवरती मी टाके घालते. आणि जर छोटे कपडे असेल ना तर एक वेळेस कधी टाके घालते. माझा आवाज नीट व्यवस्थित येत नाही, सर्दी झाली त्यामुळे. पावसाचं वातावरण एवढं खराब आहे ना, आणि खूप खराब आहे. आज 2 दिवस झाले आमच्याकडे लाईट नाही. रात्रभर लाईट असते पण दिवसभर काही लाईट नसते,
त्यामुळे मला आता नवीन गोदड्या पण शिवायला घेता येईल. आता अशा प्रकारे एक टाका घालून घ्यायचे. बघा तुम्हाला टाके घालताना दिसतेच मी कसे टाके घालते. टाके घालताना सुई काय मात्र खाली फरशीला टेकली पाहिजे आणि वरती, त्यामुळे काय होतं अखंड कपडे येतात, म्हणजे पूर्ण कपडे त्याच्यामध्ये येतात. नाही तर वरचे घेतले नाही खालचे कपडे येतच नाही, वरचीच साडी येते. आणि त्याच्यातलं मी गाठी सोडत बसले होते कारण गाठ निघणच दोऱ्यातली. एक वर लागे दुसऱ्या अडकायचे, दुसऱ्या अडकायचे, असं व्हायचं. परत फायनली सुटल्या. मला कळलंच असलं एका गोदरी मागं किती मेहनत घ्यावं लागतं. आणि परफेक्ट गोदरी येण्यासाठी, मऊसूद गोदरी येण्यासाठी बघा किती मस्त प्रकारे अशा प्रकारे तुम्ही काळजी घ्या. म्हणजे कटिंग करताना कशी काय कट करायचे, शिलाई वगैरे सर्व काही काढायचे, खाली कपडे कसे आतरायचे, गोळा होण्यावर कुठं कशी काळजी घ्यायची, असे जे काय ते सर्व माहिती तुम्हाला सांगितले. त्यावेळेस मऊसूत अशी गोदरी होते आपली कॉटनच्या कपड्यापासून. तर मला ही गोदरी शिवायला आहे ना कमीत कमी 8 तास माझे गेले, कारण कटिंग करायला, हे करायला, कटिंग करण्यापासून भरण्यापर्यंत, शिवायला जवळजवळ 8 तासामध्ये. आता तुम्हीच मला सांगा 400 रुपये खूप आहेत का? तरी पण बायकांना द्यायला नको वाटतात. काय देतात ताई, एखाद्याच अशा करतात 50 कमी घ्या, 100 कमी घ्या असं बोलतात. आता एवढी छान त्यांना गोदरी शिवून द्यायची. कधी माझी पण मेहनत निघत नाही त्याच्यामध्ये. तर जर काय आता सर्व तुम्हाला आता दाखवते मी पूर्ण कशा शिलाई मारून घेतलेले आहेत. आणि आता तुम्हाला मशीनवरती दाखवते शिलाई कशी मारायची ते. चला बघूया आपण शिलाई मारताना मशीनवरती. बघा तर अशा प्रकारे आपले एक शिलाई मारून घ्यायची. आणि थोडे मी बॉक्स मोठे केले कारण मला गोदरी सरकत नव्हती, त्यामुळे थोडे बॉक्स मोठे केले. 2-2 इंचाच्या पेक्षा मी मोठे केलेले तर बॉक्स. म्हणजे 2.25 पर्यंत मी केलेले बॉक्स हे. बघा आता अशा प्रकारे ना टिपा माझ्या अर्ध्या मारून झालेले आहेत त्या, कारण पूर्ण व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तुम्हाला शॉर्टकटमध्येच दाखवते. बघा आता ओढायला किती तकलीफ होते जाड गोदरी असली की. मध्ये तर बसतच नव्हती, कधी बसायची कधी नाही बसायची. आता एक साईड मारून झालेली आहे, आता मी फिरवून घेते तुम्हाला आणि दाखवते. आता अशा प्रकारे अर्धी मारून झाली ना अर्धी फिरवून घ्यायची गोदरी, त्यामुळे शिवायला आपल्याला जास्त तकलीफ होत नाही. आणि छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये, नक्की फॉलो करा. आता खालची साडी मी बघून घेते पहिली, कारण खालची साडी जेव्हा शिलाई मारते ना त्यावेळेस ती खूप वरती जाते आणि खाली कमी पडते. कधी त्या ठिकाणी जॉईन पण द्यावा लागतो. आता अशा टिपा मारून घ्यायच्या, कारण जाड गोदरी असते ना आणि जर सरकत नसले मी थोडे मोठेच बॉक्स करते. बघ काय 2 इंचावरती आलेत, काही 2.25 इंचावरती आलेत, असे झालेत. काय 2.5 इंचावरती पण आलेले असतील, कारण सरकत नाही अशी गोदरी, जबरदस्तीने सरकावं लागते. आता तुम्हाला कसं एवढ्या छोट्या कपड्यांचा आणि त्यात लेगीज जर असले ना अजिबात शिलाई व्यवस्थित येत नाही, म्हणजे अशी पुढं सरकत नाही. लेगीज असले की गोदरीच पुढं सरकत नाही, त्यामुळे थोडी तकलीफ होते. लेगीज टी-शर्ट असले ना असे पुढं, जसं कॉटनचा कपडा पुढं सरकतो ना तशी ती आतमध्ये गोदरी घातली ना अजिबात लेगीज पुढं सरकत नाही. टी-शर्टचा कपडा पुढे सरकत नाही, म्हणजे गोदरी ती सारतच नाही असं पुढं, असं होते. तिथं जागेवरती मग ती ओढून धरावं लागतो. आपल्याला गोदरी पाठीमागून ओढली ना मग ती सरकते, नाही तर तिथं जागेवरच ती मशीन काय करते फिरते, म्हणजे असं कपडा चाळतच नाही तो. आता मी दुसऱ्या दिवशी घेतलेली गोदरी शिवायला आणि आदल्या दिवशी भरून ठेवली होती. आदल्या दिवशी का भरायची, कारण आपण जस्ट पाणी वगैरे मारतो ना तर कपडे वगैरे चोपून आपण चुरगळलेले असतात, त्यामुळे आदल्या दिवशीच भरायची गोदरी. किंवा भरल्या लगेच घ्यायची नाही. भरल्या तर लगेच कधी, म्हणजे आपलं नुसतं कवर लावायचं असलं तर लगेच शिवायला घेतली तरी चालते. आणि ह्याच्यातली ही भरल्या लगेच घेता येत नाही शिवायला, कारण मशीनवरती ते सरकत पण नाही खाली कपडे घातले, म्हणजे पाणी मारलेलं असतं त्यामुळं, नाही तर गोळा होत जातं. आणि रात्रभर ठेवलेलं असतं ना त्यामुळे पाण्यातले कपडे असतात ना ते चुरगळलेले वगैरे असतात, त्याचे सुरकुते पण निघून जातात आणि कपडे थोडे आहे ना सुकलं जातं. पाणी आपण मारलेलं असतं ना ते थोडंसं सुकलं जातं. आमच्या मनाचं मात्र लक्ष माझ्याकडे होतं कशी टिपा मारते ती.
मस्त असे खिडकीवर बसते आणि मस्त टिपा मारते, बघते कशी गोदरी शिवते ती. आणि कधी कधी झंप पण मारते कधी शिवत असलं की आपण. बघा तर अशा प्रकारे एक 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 करून टिपा मारायचे ते. बघा आता आपले एक साईड टिपा मारून झालेले आहेत आणि असे माझे बॉक्स तयार झालेले आहेत. बघा आता अशा प्रकारे गोदरीचे बॉक्स तयार झालेले आहेत. बघा कमेंटमध्ये कसे झालेत माझे बॉक्स तयार वगैरे. आता तुम्हाला कटिंग करताना दाखवते. आणि हे थोडं काय एक्स्ट्रा कापड ते होतं ते निघाले त्याच्यामधून. बघा असे आपले बॉक्स तयार झालेले आहेत. आता कटिंग करताना मला तर उलटी टाकायची गोदरी. अशा प्रकारे मी उलटी टाकलेली आहे गोदरी. आणि हे एक्स्ट्रा राहिले तर बघा हे असं कटिंग करायचं आणि चौकोनी आकार त्याला द्यायचा. बघा आणि थोडी वरती कमी पडलेली, तेवढी काही जास्त नव्हती, साडी कमी पडली. बघा पाहू शकता. आता अशा प्रकारे झाली आपली अशी गोदरी तयार झालेली आहे. बघा बॉक्स वगैरे काही 2 इंचावर दिसतात, काही 2 सव्वा 2 इंचावर ते मी बॉक्स तयार केलेले. बघा किती बॉक्स वगैरे गोदरी वगैरे किती मस्त झालेले. पण आतला कपडा मात्र ह्याच्यामध्ये दिसत होता. त्यासाठी ना खाली कपडे टाकताना ना मात्र एकतर साडी द्यायचं मोठी, नाहीतर बेडशीट द्यायचं मोठा असा अखंड. त्यामुळे आतले छोटे छोटे कपडे अजिबात दिसणार नाहीत. काय कस्टमरला आवडत नाहीत. आता पूर्ण माझी कटिंग झालेली आहे. बघा आता एवढं कटिंगचं मार्जिन निघालेलं आहे. तुम्हाला कटिंगचं मार्जिन पण दाखवते. आणि ह्या साईडनं एवढं निघालेलं आहे कटिंग. बघ पाहू शकता. परत ह्या साईडने एवढी निघालेली आहे कटिंग. हे सुरुवातीच असतं, सुरुवातीचं काय जास्त निघत नाही. एक तर शेवटचं आणि एक खालचं वरचं एवढंच जास्त निघतं. तिन्ही साईडच जास्त निघते. ते बघा आपली अशी गोदरी अशी मस्त बॉक्स तयार करून झालेली आहे. आता तुम्हाला गोट मारताना दाखवते. गोट कशा प्रकारे मारायचं त्याच्यावरती. चला आता बघूया गोट कशा प्रकारे मारायचं मशीनवरती. असं आता मी गोट मारायला घेतलेलं आहे. आणि हे काही साडीतलाच कपडा आहे, मी काही एक्स्ट्रा वगैरे कापड घेतलेले नाही. आणि त्या तुम्हाला उलटी साडी दिसते ना रेड कलरची, त्याच्यामध्ये जी फुलं होती ना पानासारखी दिसतात ना, तसंच मी गोट मारायला घेतलेलं आहे. कापड त्याच्यावरती मॅचिंग होईल म्हटलं. आता गुलाबीवरती काय एवढं मॅचिंग मला वाटलं कुठलं होईल. म्हटलं काळं घेतलं तर काळं त्यांना आवडतं. एखाद्याला काळं कापड पण आवडत नाही साईडने गोट मारलेला. म्हणून मी ब्राऊन कलरचा घेतलेला आहे. आणि त्याच्यावरती उठून पण दिसेल आणि छान पण दिसेल. आता अशा प्रकारे प्लेन करत यायचं. आणि अशा प्रकारे हे फोल्ड केलेलं आहे. आणि जेवढं मापाचं आहे तेवढंच मी कट केलेलं आहे. परत फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि परत गोदरी उलटी करून घ्यायची आणि त्या साईडने गोट मारायचं. म्हणजे तिन्ही बाजूने गोट मारून झालेलं आहे. फक्त आता शेवटचा भाग दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हालाही समजलं पाहिजे की कशा प्रकारे गोट मारायचं. बघा तर अशा प्रकारे प्लेन करत यायचं. आणि पाऊण इंचच कपडा आतमध्ये टाकायचा आणि अशा प्रकारे टिप मारायची. बघा आपला गोट वगैरे किती मस्त झालेलं आहे पाऊण इंचावरती. आणि परत असे गोदरी प्लेन करून घ्यायचे, कारण गोदरी प्लेन करून घेतल्यानं सरळ गोट मारला जातो. नाही तर वाकडे तिकडे टिप येते, वाकडा तिकडा गोट येतो. टिप्पा पण मारताना मात्र गोट येते. तसे आता एक्स्ट्रा थोडा भाग आला तर थोडी चिमट मारून घेतलेली. आणि परत असं फोल्ड करून घ्यायचा, कारण चिमट म्हणजे थोडं दुमडलं ना कापड तिथलं एक्स्ट्रा आलेलं चुने येत नाही त्या गोटला. तर अशा प्रकारे थोडे चुने येत होत, म्हणजे असं हे होत होतं. तेवढंच मी फोल्ड करून घेतले नाही. आणि गोदरी मात्र गोट मात्र एक मस्त असतो, कारण गोटवरतीच आपली गोदडी असते. बघा तर अशा प्रकारे गोट पूर्ण मारून झालेलं आहे. आणि तशाच प्रकारे आहे ना मी आता गोट पूर्ण मारून झालेलं आहे. तर तशा प्रकारे गोटवरती पण डबल शिलाई मारली. आता सांगा आता गोदरी किती मस्त झाली. 1.25 साईज आहे. बघा किती मस्त आपली गोदरी झाली बॉक्स टाईप. आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला जर शिवायचे असतील माझ्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. बघा आता तुम्हाला उचलून पण दाखवते किती मस्त असे गोदरी झाले. पाठीमागं तुम्हाला दिसतेच कपडे किती आलेले आहेत शिवायला. एवढे कपडे याच्यापेक्षा डबल तेवढा मोठा थर भरलेला आहे माझ्याकडे ते. बघा पाहू शकता अशी गोदरी झालेली. कारण प्लेन करून दाखवायचं होतं, प्लेन करून होतायचं तर मला उचलताच येत नव्हते गोदरी. 2-3 वेळा उचलून मग परत प्लेन करून घेतलेले. अशा प्रकारे शेवटी हातानेच घेतलेले. बघा पाहू शकता आता अशा आपली गोदरी झालेली डबल बेडची.
बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त झालेले. तर हातले कपडे कुठेही गोळा झालेत का नाही, आहे तसे टाकलेले तसेच आहेत. अशा प्रकारे काळजी घेतली तर आपली अशी मस्त अशी गोदडी तयार होते. बघा बॉक्स वगैरे उभे आडवे कसे झालेले आहेत पाहू शकता. तर ह्या साईडला गोट मारल्यामुळे त्यामुळे अजूनच गोदडी उठून दिसते. बघा आता ह्या साईडची उलटी साईड बघा, ही 600 साईज आहे ती उलटी साईज होते. आणि शेवटी मी मुलाला सांगितले उचलायला, मला तर काय गोदडी उचलत नाही कारण मला 2-3 वेळा हे करताना माझा दम भरला होता. शेवटी त्याने गोदडी उचलली आणि सांगितली, त्याला दाखवायला सांगितली, म्हणजे मला व्हिडिओ काढायचा होता. त्यालाच उचल म्हटलं, मग त्याने गोदडी उचलली. पाहू शकता. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटे नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोदडी घेऊन शेना. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. माझे व्हिडिओ बघत राहा. चलो बाय बाय. तुम्हाला जर माझ्याकडे अशा छोट्या छोट्या कपड्यांपासून गोदड्या शिवायच्या असतील ना, तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स माझा नंबर दिला आहे. नंबर नाही लागला तर व्हॉट्सअप कॉल करा, मेसेज करा, तुम्हाला लगेच रिप्लाय भेटेल. बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.